हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आज मी कुठे गेले होते म्हणजे हा 15 ऑगस्टचा व्हिडिओ आहे। तर आम्ही फिरायला जायचं ठरवलं होतं, पण कुठं जावं हे समजत नव्हतं। कासपठार आधी फिक्स केलं होतं, मग कासपठारला फुले नाहीत म्हणून पुन्हा कॅन्सल केलं। मग आम्ही शिरवळपर्यंत आलो आणि मग डिसाईड झालं आमचं की गाडीत असतानाच की आपण श्रावण महिना पण चालू आहे तर आपण शिखर शिंगणापूरला जाऊया। पप्पा म्हणले शिखर शिंगणापूरला जाऊ। मग आम्ही पुन्हा गाडी रिटर्न वळवली आणि लोणंद रोडने आम्ही फलटण मार्गे शिखर शिंगणापूरला निघालो। तर आता आम्ही वीर डॅमच्या पुढे आलो आणि थोडे पुढे आलो आणि मग आता फलटणमध्ये आलेलो आहोत। आणि 15 ऑगस्टची गर्दी होती बरीच, त्याच्यामुळे ट्रॅफिक बरेच जमा झाले होते। हे फलटणमधले दृश्य आहे आणि इथे आम्ही आत्ता फलटण मार्गे कसं शिखर शिंगणापूरला जायचं याचा रूट बघत आहोत मॅपवर। मग फायनली आम्ही सकाळी नाश्ता केला होता, पण निघायलाच आम्हाला दुपार झाली होती। मग फलटणमध्ये आल्यावर भूक लागली होती, मग आम्ही मिसळ आणि वडापावचा छान असा नाश्ता केला आणि तिथून पुढे निघालो। तर आता एवढे सुंदर दृश्य दिसते तुम्हाला, कारण वातावरण खूप असे मस्त झाले होते आणि सनरूफ पण ओपन केला होता, त्याच्यामुळं व्हिडिओ खूप छान येत होता। म्हणून मी असा व्हिडिओ क्लिक केला आणि मग CNG संपला होता, मग CNG भरायला गेलो, परंतु CNG काय मिळाला नाही। मग पेट्रोलच टाकावं लागलं आणि तिथून आम्ही पुढच्या प्रवासास निघालो। तर वातावरण छान वातावरण पण छान होते, रस्ते पण छान होते। मग इथं टोल नाका लागला आम्हाला। मग इथं टोल नाका पास केल्यानंतर ना काय जवळच आहे, मग प्रवास पटकन झाला, कारण गाडीही नवीन आहे, रस्ते पण छान होते आणि ट्रॅफिकही नव्हते, त्याच्यामुळे कंटाळा अजिबात नाही आला प्रवासात। आम्हाला साधारण 2-2.5 तास लागले असतील आम्हाला जायला। आता मी घाटात आहेत शिखर शिंगणापूरच्या, आणि 15 ऑगस्टमुळे मंदिरामध्ये भरपूर गर्दी होती, कारण सुट्टी होती सगळ्यांना, त्याच्यामुळे मग सगळेजण बरेच जण आलेले असतात। तर हे आता आम्ही तिथून आतमध्ये गेलो, इथं गाडी पार्क केली, इथे तिकीट घेतात काहीतरी 50 रुपये, आणि इकडे गाडी पार्क करून तिथून पुढे वर चालत जायला लागते। तर आम्ही आता गाडी पार्क केली आणि तिथून पुढे आम्ही मंदिराकडे जाण्यासाठी निघालो। तर आता इथून गाडी पार्क करून पुढे निघालेलो आहोत आणि थोडे पुढे गेल्यावर आम्हाला वानर दिसले, माकडं, आणि नंतर थोडे पुढे गेल्यानंतर चालायला पायऱ्या आहेत। मग पायऱ्या वगैरे चढून आम्ही वर मंदिरामध्ये पोहोचलो। इथून तुम्हाला शिखर दिसत आहे बघा, हे मंदिराचे शिखर आहे। मंदिरामध्ये खूप गर्दी होती, खालपासून लाईन चालू होती। आम्ही आतमध्ये गेलो, चप्पल काढली बाजूला एका ठिकाणी, तर आम्हाला मुखदर्शनच घ्यायला लागले, कारण एवढी गर्दी होती की आम्हाला आतमध्ये जाऊन दर्शन मिळायला आम्हाला जवळजवळ 3 ते 4 तास, जास्त म्हटलं तरी वेळ गेला असता। आणि पावसाची चिकचिक होते, त्याच्यामुळे पाय पण सटकत होते, असे चिकचिकल वगैरे झाला होता आतमध्ये मंदिरामध्ये। मग आम्ही बाहेरूनच मुखदर्शन घेतले आणि बघा मी सांगते किती गर्दी होती, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे। तर खूप म्हणजे अशी खूप गर्दी होती। इथं आम्ही मुखदर्शन घेतले आणि दर्शन वगैरे वरून कुठपासून लाईन चालू आहे। इथून आम्ही दर्शन घेतले आणि दर्शन वगैरे झाल्यानंतर मग पुन्हा आम्ही माघारी जायला निघालो। मग खाली आल्यानंतर नागशी कुल्फी घेत होता, आम्ही सगळ्यांनी कुल्फी घेतली खायला। एके ठिकाणी शेव आणि लाह्या घेतल्या, कारण गाडीत जाताना खायला होतील या हिशोबाने आम्ही घेतल्या होत्या। आणि त्याच्यासोबत गोड प्रसाद पण मिळाला होता, परंतु तो लाह्यामध्ये मिक्स करतात, परंतु आम्ही तो सेपरेट घेतला आणि लाह्या सेपरेट घेतल्या, कारण मग ते भेळीवर खाताना मध्येच गोड लागतं, म्हणून मग तसं घेतलं। मग एके ठिकाणी तिथून पुढे आलो आम्ही। पुढे आल्यानंतर आम्हाला इंद्रधनुष्य दिसलं। इथे बरेच जण थांबले होते, का थांबले तर आम्हाला कळलं नाही, पहिल्यांदा नंतर कळालं की इंद्रधनुष्य पडलं आहे। मग मी व्हिडिओ काढला, 2 मिनिटातच असं इंद्रधनुष्य गायब झालं। मग आता आम्ही निघालो पुढे तिथनं,
आणि तिथे थोडे फोटोही क्लिक केले. तिथून पुढच्या प्रवासाला म्हणजे घरी जाण्यासाठी निघालो. मग रस्त्यातच आम्ही ती शेव आणि लाह्या दोन्ही मिक्स करून त्याची भेळ बनवली आणि रस्त्याने मस्त मजा घेत खाल्ली. नंतर थोडे पुढे आल्यानंतर एके ठिकाणी आम्हाला पेरू दिसले, परंतु काही तिथले पेरू आवडले नाहीत म्हणून तिथे घेतले नाही. मग फलटणमध्ये आल्यानंतर चहा पिलो आणि तिथेच एके ठिकाणी पप्पा म्हणले नुसता पेरूवाली बाई दिसली की गाडी थांबवून पेरू घेऊ, ते पेरू गोड असतात. मग तिथे पेरू घेतले आणि पेरूचा आस्वाद घेत आम्ही आता पंढरपूर फाट्यावरून आमच्या सोसायटीमध्ये पोचलेलो होतो. असा होता आजचा आमचा प्रवास आणि दिवस. थँक्यू. बाय.